जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील आज 10व्या दशकातील तिसरा समास देह आशंका शोधन पाहणार आहे। सरळ सरळ या ओव्यांचे अर्थ आहेत आणि सरळ सरळ मागच्या समासात जे जे प्रश्न उपस्थित केले त्यांची उत्तरं समर्थ देत आहेत। आपण एक एक ओवी पाहत पाहत पुढे जाऊया। समास छोटा आहे पण थोडक्यात समर्थांनी एक प्रकारे गोषवारा दिलेला आहे। यात सांगितलेल्या गोष्टी पूर्वीच्या काही समासांमध्ये आलेल्या आहेत, तरीही आपण समर्थ काय म्हणतायत पाहूया। समासाच्या सुरुवातीला ते म्हणतात, उपाधी विण जे आकाश तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला। आता ही गोष्ट पूर्वी समर्थांनी सांगितलेली आहे की मूळ माया परब्रह्मापासून निर्माण झाली, पण तरीही त्याबद्दलचे एक विधान समर्थ करतात की परब्रह्म काय असेल तर उपाधी रहित असलेला आकाश आहे। पूर्वी हा विषय आपण पाहिला आहे की आकाशाचे गुणधर्म आणि ब्रह्माचे गुणधर्म खूप जवळजवळचे आहेत। आकाश जरी पंचमहाभूतांपैकी एक असलं तरी त्याचं व्यापकत्व, त्याचं निर्मलत्व किंवा त्याच्यामध्ये बदल न होणं, ते सर्वत्र व्यापून असणं इत्यादी गुण ब्रह्माप्रमाणेच आहेत। पण त्याच्या ठिकाणी एक उपाधी आहे। त्या उपाधीचा जेव्हा निराश होतो तेव्हा तेच ब्रह्म आहे हे परत एकदा समर्थांनी सांगितलं। ते म्हणतात, ते निराभासी मूळ मायेचा जन्म आला। अशा या उपाधी रहित असलेल्या आकाशापाशी म्हणजेच परब्रह्मापाशी मूळ मायेचा जन्म होतो। पुढे ते म्हणतात, ते मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायो अंगी। हेही पूर्वी समर्थांनी सांगितलं आहे की मूळ माया ही वायू स्वरूप आहे। पंचमहाभूत आणि त्रिगुण या वायूमधूनच म्हणजे मूळ मायेतून उत्पन्न होतात। इथे वायू म्हणजे शक्ती असा अर्थ आहे बरं का। हेही निरूपणामध्ये आपण पूर्वी पाहिलेलं आहे की मूळ मायेमध्ये जे चलन होतं ते वायुरूपानं दाखवलेलं आहे। याचा अर्थ तेथे असलेली शक्ती म्हणजे वायू आहे। मूळ मायेचं प्रगटीकरण वायुरूप आहे, म्हणजेच शक्तीच्या मार्फत मूळ माया प्रगट होते। आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला, वायोपासून अग्नी झाला तो अग्निदेव। आता इथे पंचमहाभूतांपैकी एक वायू आला। मगाशी आपण मूळ माया वायुरूप आहे हा जो भाग बघितला तो वायू पंचमहाभूतांपैकी एक वायू नव्हता, ते मूळ मायेचं शक्ती स्वरूप होतं किंवा परब्रह्माचंच शक्ती स्वरूप होतं असंही म्हणायला हरकत नाही। पण इथे आता पंचमहाभूतांपैकी वायूचा उदय झाला हे समर्थ सांगतात आणि तो आकाशापासून झाला। आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला आणि वायूपासून अग्नी, वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव। अग्नीपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे। अग्नीपासून पाणी म्हणजे आप निर्माण झालं आणि ते नारायणाचं स्वरूप आहे असं समर्थ म्हणतात। आणि या पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली आणि ती पण बीजाकारे असा शब्द त्यांनी वापरलाय। सृष्टीमध्ये आज जीवमात्रांचं अस्तित्व दिसतं, त्याचं मूळ ज्या बीजामध्ये आहे ते बीज आपामध्ये म्हणजे पाण्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यालाच पृथ्वी स्वरूप म्हटलेलं आहे। ढोबळमानानं आपण ज्या ग्रहावरती राहतो तसा अर्थ इथे नाही। जीवाची उत्पत्ती होण्यासाठी जे काही घटक आवश्यक आहेत त्यांची उत्पत्ती पाण्यामध्ये होते हेच समर्थांनी सांगितलेलं आहे। आजचे शास्त्रज्ञ नेमकी हीच गोष्ट सांगतात की पाण्यामध्ये जीवाची उत्पत्ती होते। कोणत्याही ग्रहाचा शोध लागला की तिथे पाणी आहे का हे बघितलं जातं पहा। पाणी असेल तर जीवसृष्टी असण्याची शक्यता। या पंचमहाभूतांची उत्पत्ती
एकमेकांपासून कशी होत गेली याचा क्रम पूर्वीही आलेला होता, तोच पुन्हा समर्थांनी सांगितला आहे. पुढं पहा, ते म्हणतात, ते पृथ्वीचे पोटी पाषाण, आता आकाश, त्याच्यामध्ये वायू, मग त्याच्यामध्ये अग्नी, मग त्याच्यामध्ये पाणी आणि मग पृथ्वी, या महाभूतापर्यंत येऊन आपण पोहोचलो. शक्तिस्वरूपानं, बीजरूपानं कसं जीवन पृथ्वीमध्ये दाटून आहे हाही भाग समर्थांनी सांगितला. तर त्यापुढे जाऊन आता ते म्हणतात की या पृथ्वीमध्ये पाषाणही आहेत. बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण, पाषाण देवी. या पृथ्वीच्या पोटात अनेक पाषाण आहेत आणि त्या पाषाणांमध्ये देवाची लक्षणं आहेत असं समर्थ म्हणतायत. त्यामध्ये देव वास्तव्य करून राहतो. याचा अर्थ काय? दोन अर्थ आहेत यामध्ये. एक तर चैतन्य रूपानं परमेश्वराची सत्ता या पृथ्वी तत्वापर्यंत व्यापलेली आहे, हा मुख्य अर्थ आहे. ज्या भगवंतापासून, ज्या परब्रह्मापासून हे सगळं काही निर्माण झालं, तो भगवंत या सगळ्यामध्ये दाटून आहे. आकाशातही आहे, वायूतही आहे, अग्नीतही आहे, आपातही आहे आणि पृथ्वीतही आहे. आणि दुसरा ढोबळमानाना अर्थ म्हणजे याच पृथ्वीतील दगड काढून आपण त्यांना आकार देतो आणि भावानं भगवंत म्हणतो. मग भावासाठी भगवंताला त्या मूर्तीमध्ये यावं लागतं. त्या अर्थानंही पृथ्वीच्या पोटामध्ये पाषाण रूपानं भगवंत दडून आहे. नाना वृक्ष, मृत्तिका, प्रचित रोकडी, विश्वलोका, समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. वायू आता इथे पुन्हा शक्ती स्वरूपानं समर्थ सांगतायत. मनुष्य जिथे भाव ठेवतो तिथे भगवंताची प्रचिती त्याला येते. म्हणजे भगवंताचं अस्तित्व शक्तिरूपानं सर्वत्र दाटूनच आहे. यालाच समर्थ वायू स्वरूपानं तो दाटून आहे असं म्हणतात. मग ते काहीही असो, पृथ्वीवरची झाडे असोत किंवा समस्त चराचर असो. यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा. देव, यक्षिणी, कात्यायणी, चामुंडा, जाखिणी, मानविणी, नाना शक्ती, नाना स्थानी, देश परत्वे. पुरुष नामे कित्येक, देव असती अनेक, भूते देवते नपुषक, नामे बोलिजेती. देव देवता देवते भूते, पृथ्वीमध्ये असंख्याते, परंतु या समस्ताते वायो स्वरूप बोलिजे. स्पष्टपणे समर्थ सांगतायत की सगळं वायुरूप आहे. जे जे म्हणून आपल्या पृथ्वीवरती आहे ते सगळं काही, अनेक प्रकारच्या देवी देवता, मग त्यांचा उल्लेख समर्थांनी केला. इतकंच काय, भूते पिशाच्चे इथपर्यंत समर्थ गेले. काहीही असलं तरी ते सगळं वायुस्वरूप आहे. वायुस्वरूप म्हणजे आपल्या मनामध्ये एकदम स्थूल वारा येतो, पंख्यानं किंवा खिडकीतून येणारा वारा, तसा अर्थ इथे नाही. शक्तिरूपानं, तत्वरूपानं, चैतन्यरूपानं या गोष्टी अस्तित्वात आहेत असा इथे अर्थ आहे. परब्रह्माच्या ठिकाणी झालेली सूक्ष्म हालचाल हेच खरं वायुतत्व आहे, शक्तितत्व आहे. मूळ माया जेव्हा हालचाल पावते तेव्हा तिच्यातून हे सगळं उदित होतं, हे समर्थ आपल्याला सांगत आहेत. मग वेगवेगळ्या शक्तीचे वेगवेगळे प्रकर्ष असतात, तसं अनेक देवता आहेत. कंदील एक आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या रंगाची काच आपण घालतो. ज्या रंगाची काच त्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो, तशातला हा प्रकार. पण मूळ प्रकर्ष वायूचा आहे असं समर्थ म्हणत आहेत. पुढे ते म्हणतात, वायो स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, गुप्त प्रगट होणे जाणे समस्तासी. हा वायूच म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी असलेली सूक्ष्म हालचाल सगळे काही खेळ करते. एका प्रकारे समर्थ हेच सांगत आहेत की मूळ माया सगळं काही करते. वायुस्वरूप ती असल्यामुळं या वायूमुळंच देह निर्माण होणं किंवा जाणं, गुप्त होणं, नाहीसं होणं या गोष्टी घडून येतात. सर्व काही या वायूच्या अंगानं होतं. वायो स्वरूपे विचरती, वायोमध्ये जगज्योती, जाणती कळा वासना तृप्ती, नाना भेद.
इथपर्यंत समर्थ सांगतायत की आपल्या ठिकाणी असलेली जाणीवसुद्धा वायुरूपच आहे. सूक्ष्मतेनं हा अर्थ समर्थांनी इथे आपल्यापुढं मांडला आहे. सगळीकडं वायूचं विचरण आहे. इतकंच काय, जगज्योतीसुद्धा या वायूमध्ये आहे असं समर्थ म्हणतात. आता ही जगज्योती म्हणजेच आपल्या ठिकाणी आणि तशीच संपूर्ण विश्वामध्ये व्यापून असलेली जाणीव आहे. त्यालाच पुढे जाणीव कळा असं समर्थ म्हणतात. जाणीव कळा, वासना तृप्ती नाना भेद. वासना उगम पावते, वासनेची तृप्ती होते, अनेक गोष्टी घडतात. या सृष्टीचं चलनवलनही याच मार्गानं होत राहतं. हे सगळं काही वायूमुळं घडतं असं समर्थ म्हणतायत. हा या वायूबद्दलचा सूक्ष्म अर्थ झाला. पण समर्थ या ओव्यांमध्ये जे म्हणत आहेत त्याचा आणखी एक अर्थ असाही होतो की वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवता या वायुस्वरूप असल्यामुळं त्या वायूच्याच अंगानं देवता देह धारण करतात, गुप्त होतात, प्रगट होतात, अनेक लीला दाखवतात. शिवाय या देवी देवता वायुरूपानंच अनेक ठिकाणी संचार करतात. समर्थ इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी पण सांगतात की वायूमध्ये जगज्योती आहे. जगज्योती म्हणजेच सर्वत्र व्यापून असलेली जाणीव. हे मगाशी आपण पाहिलंच. या दशकाच्या सुरुवातीलाही आपण हे पाहिलं. या जाणीवेमध्ये वासनेमुळं भेद निर्माण होतात. कशा प्रकारचे भेद? अर्थातच द्वैत हा भेद वासनेमुळे उत्पन्न होतो. श्री महाराजसुद्धा एके ठिकाणी देहबुद्धी आणि वासना या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं विधान करतात. त्याचं कारण हेच की ही वासनाच, ही देहबुद्धीच जाणीवेच्या ठिकाणी भेद निर्माण करते. आणि एकदा भेद निर्माण झाला की शुभ अशुभ, श्रेष्ठ कनिष्ठ या प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात येतात. मी तू पण अस्तित्वात येतं. समर्थ या निर्माण झालेल्या भेदालाच वासना तृप्ती नाना भेद असे शब्द वापरतात. पुढे पहा, ते म्हणतात, आकाशापासून वायू झाला तो दो प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला पाहिजे श्रोती. आकाशापासून वायू निर्माण झाला तेव्हा त्याचे दोन विभाग झाले असं समर्थ सांगत आहेत. ते म्हणतात, श्रोत्यांनी सावधपणे याचा विचार केला पाहिजे. पुढे या गोष्टीचा विस्तार करताना ते काय म्हणतायत पहा. एक वारा सकळ जाणती, एक वायोमधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंतमूर्ती देवदेवतांच्या. दोन प्रकारचा वायू म्हटलं ना समर्थांनी, त्याचंच उदाहरण समर्थ इथे देत आहेत. आपण ज्याला स्थूल वारा म्हणतो तो एक वारा आहे आणि शक्तिरूपानं दाटून असलेली मूळ मायेची हालचाल हा दुसरा वारा आहे. या मूळ मायेच्या हालचालीमध्ये म्हणजेच चैतन्यामध्ये जगज्योती व्यापून आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ज्या देवी देवता आपण म्हणतो त्यांच्या ठिकाणी ही जगज्योतीच दाटून राहिलेली आहे. असे हे मूलतः दोन वायू प्रकार आहेत. आत्तापर्यंतच्या निरूपणाच्या ओघात हे दोन प्रकार आपण पाहिले आहेत. वायो बहुत विकारला, परंतु दो प्रकारे विभागला, आता विचार ऐकला पाहिजे तेजाचा. वायूचा विचार पाहून झाला. समर्थ म्हणतायत, आता तेजाचा विचार पाहिला पाहिजे. वायोपासून तेज झाले. आता तेज म्हणजेच अग्नी बरं का. अग्नी म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यापुढे आग येते. तेवढाच सीमित अर्थ अग्नितत्वाचा नाही. म्हणून तर त्याला समर्थ इथे तेज असा शब्द वापरतात. वायोपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले. पहा, जसा उष्णतेचा अनुभव अग्नितत्वामुळं तेजामुळं येतो, तसाच शीतळतेचा अनुभव सुद्धा तेजतत्वामुळंच येतो. समर्थ म्हणतायत, द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे. तेजाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, तेही ऐका. काय आहेत? उष्णापासून झाला भानू, प्रकाशरूप दैदिप्यमानू, सर्व भक्षक हुताशनू आणि विद्युल्लता. प्रकाशरूप आणि तेजस्वी दिसणारा सूर्य या अग्नितत्वापासून झालेला आहे, या तेजापासूनच झालेला आहे. त्याचप्रमाणे
सगळ्याचं भक्षण करणारा म्हणजे सगळं स्वतःमध्ये सामावून घेणारा अग्नी हा सुद्धा अग्नितत्वातूनच झाला आहे, तेजतत्वातूनच झाला आहे. तसंच आकाशातून पडणारी वीज ही सुद्धा तेजातूनच निर्माण झाली आहे. तेजतत्व एकच, पण त्याची रूपे पहा. हे तेजतत्वसुद्धा जाणीवरूपच आहे बरं का. आपल्याला सुद्धा गार आणि गरम हे कळतं, तेजतत्वामुळंच कळतं. एखादी गोष्ट गरम ही सुद्धा आपल्या सापेक्ष आहे. दुसऱ्या जीवाला आपल्याला जे गरम लागतं ते तितकंच गरम लागेल असं नाही. दुसऱ्या जीवाची जाणीव वेगळी असू शकते, पण जाणीव म्हणून सर्वत्र ती एकत्वानंच व्यापलेली आहे. ते तत्व त्या ठिकाणी ते कार्य करत राहतं आणि हे सगळं वायूच्या सत्तेमुळं घडतं असा गहन अर्थ समर्थ इथे सांगत आहेत. केवळ तत्व कसं व्यापून आहे अशी यादी समर्थ देत नाहीत, तर कशा पद्धतीनं ते कार्य करतं तेही सांगत आहेत. पुढे ते म्हणतात, शीतळापासून आप अमृत चंद्र तारा आणि शीत आता परिसा सावचित्त होऊन श्रोते. जसं उष्णतेच्या अंगानं तेजतत्वाची व्याप्ती पाहिली तशीच शीतळतेच्या अंगानं सुद्धा आहे. समर्थ म्हणतायत, थंड असणं किंवा गार असणं, पाणी म्हणा, अमृत म्हणा, चंद्र तारका म्हणा किंवा थंडीचा अनुभव येतो पहा, यामागे सुद्धा तेजतत्वच आहे. तेज बहुत विकारले परंतु द्विविधाच बोलिले, आपही द्विविधाच निरोपिले, आप आणि अमृत. जसं तेजाचे 2 प्रकार सांगून झाले तसेच आपाचे पण 2 प्रकार, पाणी आणि अमृत हे सांगून झालं असं समर्थ म्हणतायत. समासाच्या शेवटी ते म्हणतात, ऐके पृथ्वीचा विचार पाषाण मृत्तिका निरंतर, आणिक दुसरा प्रकार सुवर्ण परीस नाना रत्ने. पृथ्वी तत्वाचे सुद्धा 2 प्रकार, एक प्रकार म्हणजे पाषाण वगैरे माती वगैरे आणि दुसरा प्रकार म्हणजे पृथ्वीच्या पोटात असलेलं सोनं किंवा नाना प्रकारची रत्न. बहुरत्ना वसुंधरा, कोण खोटा कोण खरा, अवघे कळे विचारा रूढ होता. बहुरत्ना वसुंधरा अशी म्हण आहे. समर्थ म्हणतायत, रत्न जरी पृथ्वीच्या पोटात असली तरी खरं कोणतं आणि खोटं कोणतं हे जो विचार करतो, जो परीक्षावंत असतो त्यालाच कळून येतं. जे खोटं रत्न आहे तो एक प्रकारे दगडच आहे, तोही पृथ्वी तत्वाचाच भाग झाला, आणि खरं जर रत्न असेल तर तोही पृथ्वी तत्वाचाच भाग झाला. एकूण काय, सोनं असो नाही तर माती असो, मूलतः तत्वरूपानं ती पृथ्वीच आहे. शेवटी समर्थ म्हणतात, मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. परब्रह्म म्हणजेच उपाधिरहित असलेला आकाश कसा आहे, शिवाय तिथे मूळ माया कशी झाली, मूळ मायेपासून त्रिगुण आणि मग तिथून नंतर पंचमहाभूतांचा विस्तार, हा सगळा प्रकार सांगून झाला. पण एक मुख्य प्रश्न राहिला असं समर्थ म्हणतायत. श्रोत्यानं विचारलं होतं की ही सगळी माणसं कुठून आली. ही जी मुख्य आशंका राहिली आहे त्याचं उत्तर अर्थातच आता पुढच्या समासात. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास 3 श्रीराम. पुढचा बीज लक्षण नावाचा 4था समास आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.